बघा, आठवतं का हो तुम्हाला, ज्यावेळेस तुमचा जन्म त्या आईच्या पोटातून झाला त्यावेळेस त्या आईला किती यातना, किती दुःख सहन करावं लागलं असेल? नाही आठवत. आपल्या रडण्यानं कित्येक वेळा त्या आईच्या झोपेचं खोबरं झालेलं असतं, विसरतो आपण. छोटासा जरी आजार झाला तरी ती आई स्वतःच्या जीवाच्या पलीकडे आपल्या लेकराला सांभाळत असते, तेही आपण विसरतो. एवढं प्रेम आई आपल्यावरती करते, पण मोठं झालो की त्याच आईचे उपकार आपण विसरत असतो. महाराज म्हणतात, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. त्या आईला कितीही मुलं असू द्या, 2-3 जरी असली तरी ती एकावरतीच प्रेम करत नाही आणि बाकीच्यांवरती तिरस्कार करते, असं आई कधीच करत नाही. प्रत्येकाकडेच समान दृष्टीने बघत असते. एखाद्याला पाय नाही तर त्याला त्या पायाची किंमत कळते, एकाला हात नाही तर त्याला हाताची किंमत कळते. आणि एखाद्याच्या जीवनातून जर आई गेली तर तो त्या आईला उपदेश करतो, चुकला तुझा बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझी आई ग.